Thanks for watching, friends. Please like and subscribe my channel. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळ सकाळ आलेले आहे कारण आपल्याला खूप काम आहे आज बागेमध्ये. तर आज सगळे काढायचे आहेत कांदे. तर तुम्ही आता बघालच पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला खूप मजा येईल. श्री गणेशा करून आपण कांद्याच्या ह्या हार्वेस्टिंगला किंवा तोडणीला सुरू करूया. हे बघा, कांद्याचा साईज तुम्ही पाहू शकताय. मी एका कांद्यात तुम्हाला दाखवते. हे पहा, हे बघा, हा तर अजून मोठा आहे. माझी ही दुसऱ्यांदा कांदा तोडणी आहे. आधी आपण 35 किलो ऑलरेडी कांदे तोडणी केलेली आहे. हे दुसरं पीक आहे. हे लाल भडक आणि मोठ्या साईजचे कांदे आहेत. बघालच आता तुम्ही. वा फ्रेंड्स, बघा हे किती छान आहे दृश्य. हे पहा, वा. सगळ्या साईजचे कांदे, छोटे मोठे, पण मोठे ह्या वेळेला इथे जास्त आलेत. आपण मागच्या वेळेला काढलेले ते छोटे होते त्या बागेतले. त्याचा साईज छान आहे आणि लाल भडक आहेत. माहितीच आहे आपली ही कांद्याची बंपर हार्वेस्टिंग दुसरी आहे. दुसऱ्यांदा काढतोय आपण. पहिल्या बागेत पण खूप काढलेत आपण कांदे. सर्वांनी पाहिलाच असेल तो व्हिडिओ. नसेल बघितला तर जरूर पाहावा. हे बघा, आता पुढचे 6-7 महिने तरी कांदे आणावेच लागणार नाहीयेत. भरपूर कांदे मिळाले मला घरच्यासाठी. आणि हो, 4-5 दिवसात आता आपल्या लसूणही तयार झाले, त्याचीही काढणी करायची आहे. तीही मी दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, इकडची अजून काढतीये, मी दाखवते तुम्हाला. फक्त हे दाखवायला आले. इथं पण एक आपली एक कॅरी बनवली आहे बघा, एवढी मोठी. इथंही कांदे आहेत. तर इथला मी तुम्हाला फक्त एक साईज चेक करून दाखवते की आज काढू शकतोय का नाही. ओ, हा पण तयार झालाय. म्हणजे मला आता हाही सगळा कांदा काढायला लागेल. इथलेही ऑलमोस्ट तयार झालेत, पण पहिले आधी तिकडचे काढूया आपण, मग इथले पाहूया. वाव. मला माहित आहे मध्ये मध्ये गवत खूप वाढलंय, पण भांगलन केली नाहीये आम्ही, कारण आम्हाला माहित होतं आता कांदे काढायचे आहेत आणि कांदे काढले की परत सगळी भांगलन करायची आहे. आता माझा विचार चाललाय इथं काय लावायचं. फ्रेंड्स, ह्या कॅरीमधले हे बघा कांदे बघू शकताय. माझ्या मिस्टरांनी मला मदत केली आहे, कारण मी एवढ्या 3 कॅरीचे नाही काढू शकत. तर मी तिकडचे काढले, दाखवते. हे सगळे त्यांनी काढलेत. हे बघा, ऑलमोस्ट काढलेले आहेत. एकात दुसरा राहिला असेल. हा, हे बघा, एकात दुसरा राहिला आहे, पण सगळे त्यांनी काढले. मला हेल्प केलेली आहे. बघा, आणि काय सुंदर आपले कांदे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. एक एक साईज पहा. मी तुम्हाला आज सगळं वजन करून दाखवीन. आज किती निघालेले आहेत, किती केजी झाले. मागच्या वेळचे काढलेले तेव्हा मी नंतर वजन केलं, वाळ्यावर 35 किलो झाले होते. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघा, भेंडीची रोपं पाहू शकाल, पूर्ण फुलांनी भरलेली आहेत. आणि त्याच्याच बाजूला गवारी पण. आता विचार करते इथं कलिंगडाचे आणि टरबुजाचे वेल लावणार आहे इथं पूर्ण आता. तर तुम्हाला बोर होईल इतके मी कांदे काढते. तर मी सगळे झाले की तुम्हाला टोटल दाखवते आणि वजनही करून दाखवते. तर बघा, म्हणजे निसर्गाची कृपा, देवाची कृपा, इतकं छान पीक मिळालेलं आहे कांद्याचं. आणि बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं की ह्याचे बी कुठं मिळतात. तर तुम्हाला सांगते, मी आठवडी बाजारातून आम्ही रोपं आणली होती. त्याची छोटी छोटी रोपाची जुडी मिळते इथे. तर ती रोपं आणून आम्ही हे लावले होते. तर त्यापासून हे आम्हाला कांदे मिळालेले आहेत. सगळे आपण कांदे काढलेले आहेत आणि ह्या पोत्यात भरून मी आणलेत, कारण आता मी चांगलं 10-12 दिवस त्याला खडखडीत वाळवणार आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, मी वजन करून दाखवते तुम्हाला. तर आज पाहूया आपण टोटल किती कांदे निघाले. हे पहिल्या पोत्याचं वजन बघा, हे बघा. तर आपण दुसरं बघूया. 33.10 हे सगळं हे काढते. आता दुसरं पोतं ठेवूया आपण. हे जर 33.90 झालं.
हे 19.25 हे पहा फ्रेंड्स 10 आणि तिसरं झालं आता 19.25. तर मी टोटल सांगते तुम्हाला 66ला थोडंसं कमी अर्धा किलो. ठीक आहे, एवढं टोटल वजन झालं. मला माहिती आहे अजूनही ओले आहेत कांदे, हे वाळल्यावर आपण त्यातलं 1-1.5 किलो कमी करूया हां परत. तर म्हणजे 65 किलो कांदे आज माझ्या बागेतून मिळालेले आहे. पहिल्या घडाच्या 3 फण्या काढल्या होत्या, त्यातल्या 1.5 संपली आणि ही 1.5 आहे. हे बघा किती सुंदर पिकली आहे. तर ही आहे माझ्या सुंदर बागेची इतकी सारी मिळकत, कष्टाचं फळ. Please like and subscribe. Thanks for watching. Bye bye.